तुम्ही विरोधी पक्षाला आवाहन केलेलं होतं की माध्यमांमध्ये नव्हे तर विधिमंडळात येऊन चर्चा करावी। आज अंबादास दानवेंनी तुम्हाला खुलं आवाहन केलंय की विधिमंडळात जर चर्चा करायची तयारी असेल तर फक्त तुम्ही खोटं बोलू नका। मला असं वाटतं की या ठिकाणी अंबादास दानवे असतील किंवा विरोधी पक्षाच्या इतरही सदस्यांना माझं अतिशय प्रांजळपणे आव्हान आहे की त्यांनी पाहिजे ती चर्चा करावी। जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर त्यांना हवी ती चर्चा करावी। सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे। सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही। सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही। मात्र विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग राजकीयच उत्तर मिळेल। 35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत। त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील। आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प 6 लाख कोटीपेक्षा मोठा आहे। जेव्हा आपला अर्थसंकल्प 2-2.5 लाख कोटीचा होता तेव्हाही आपण 15,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो। आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे। कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो। आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की 35,000 कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत। योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू।